दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास कसा सुरू आहे आणि यासोबतच अंजली दमानिया आणि तृप्ती देसाई यांनी काल धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या संदर्भामध्ये जे काही प्रश्न उपस्थित केले आहेत या संदर्भामध्ये अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके आहेत आपल्या सोबत। गोविंद, नक्कीच बीड जिल्ह्यामध्ये मागच्या काही दिवसापासून म्हणजे आज मला वाटतं 49 दिवस झाले संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जो काही तपास आहे तो दर दिवसाला वाढताना पाहायला मिळतंय। न्यायालयीन कोठडीत गेलेल्या सुदर्शन घुलेला काल पोलिसांनी परत ताब्यात घेतलं आणि त्याची रवानी आता पोलीस कोठडीमध्ये करण्यात आलेली आहे। म्हणजे जेलमध्ये इतक्या दिवस सुदर्शन घुले होता आणि त्याचं कारण काय तर त्याच्याकडे जे 2 मोबाईल सापडले होते त्या मोबाईलमधला डाटा आता रिकव्हर झालाय। फॉरेन्सिक लॅबकडे बरीच माहिती उपलब्ध झाली आहे आणि त्या माहितीच्या आधारे आता त्यांना शोधायचं आहे की नेमक्या या प्रकरणामध्ये आणखी किती लोकांचा हात आहे। कारण आपण पहिल्यापासून बघतोय की संघटित गुन्हेगारीचा हा एक प्रकार होता ज्यामध्ये आता 7 ते 8 आरोपी पुढे आलेत आणि म्हणून मकोकाखाली ही कारवाई सुरू आहे। या कारवाईमध्ये दुसरं प्रकरण आपण बघतो की महादेव मुंडे जे परळीमध्ये ज्यांचा खून झाला होता तो खून होऊन आता जवळपास 15-16 महिने झाले त्याचा तपास झाला नव्हता। मात्र ज्यावेळी सुरेश धस यांनी हा प्रश्न उपस्थित केला त्यानंतर त्याच्याही तपासाला सुरुवात झाली आहे। काल त्याचे कुटुंबीय डीवायएसपीना जाऊन भेटले आणि त्यांच्याकडे जे उपलब्ध कागदपत्र आहेत ते सुद्धा त्यांना देण्यात आलेले आहेत। एकूण संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर जे काही प्रश्न उपस्थित झालेत, तृप्ती देसाई यांनी जो काही प्रश्न उपस्थित केला होता की वाल्मिक कराडच्या संपर्कात असलेले 26 पेक्षा जास्त पोलीस अधिकारी बीड जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत। त्याला तर सुरेश धस यांनी दुजोरा देताना असं म्हटलं की 200 पेक्षा जास्त पोलीस आणि अधिकारी आहेत जे वाल्मिक कराडच्या संपर्कात होते, त्यांचा वरदास त्यांना होता। तर या सगळ्या प्रकरणावरती आता पुढे काय होणार आहे, चौकशी होणार आहे का? अंजली दमानिया यांनी ज्यावेळी अजित पवार यांकडे भेट घेऊन धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली तर या सगळ्या घडामोडीच्या संदर्भाने आता पुढे काय होतं हे पाहावं लागणार आहे। एक मात्र खरं आहे की संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तपास आहे तो वेगाने सुरू आहे। आता यात पुढे काय होईल हे पाहणं मोठं औत्सुक्याचं ठरणार आहे। अगदी धन्यवाद गोविंद या सगळ्या अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।